रशियाने संपूर्ण जगाला दिलासा देणारी बातमी दिली आहे। रशियानं कॅन्सरवर उपचार करू शकणारी लस बनवली आहे। जगात कॅन्सरचा विळखा वाढत असताना हे संशोधन बहुमोल ठरलंय। बघूया। आता माणूस जगणार, कॅन्सर हरणार। कॅन्सरची लस बनवण्यात शास्त्रज्ञांना यश। रशियानं कॅन्सरवर बनवली लस। कॅन्सर हा इतका जीवघेणा आजार आहे की तो वेळेवर ओळखला नाही तर मृत्यूचा धोका आहे। कर्करोग रोखण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे। आता वैद्यक शास्त्रात खूप प्रगती होत असताना पाहायला मिळते। तर याच कॅन्सर आजाराला आळा घालण्यासाठी रशियानं लस तयार केली आहे। हो, खरंय। आता ही लस रशियातील सर्व नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असणार आहे। रशियन आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलंय की त्यांनी कर्करोग विरुद्ध लस विकसित केली आहे, जी 2025च्या सुरुवातीपासूनच रशियातील कर्करोगाच्या रुग्णांना मोफत दिली जाईल। या लसीचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये। जगातील इतर देशाप्रमाणेच रशियात ही कॅन्सर मोठी समस्या आहे। सध्या स्तन, फुफ्फुसांचा कर्करोग वाढत चाललाय। यात रशियाची ही लस आली आहे। रिपोर्टनुसार ही लस ट्यूमरची वाढ रोखू शकतं आणि कर्करोगाचा प्रसार रोखू शकतं। पण यामुळे ही लस सर्वसामान्य लोकांना दिली जाणार नाही। केवळ कर्करोग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी या लसीचा वापर केला जाणार आहे। ही लस प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाच्या रुग्णांना दिली जाऊ शकते। पाश्चिमात्य देशात तयार होणाऱ्या कॅन्सर व्हॅक्सिन प्रमाणेच ही लस आहे। मात्र ही लस कशा प्रकारे कर्करोगाचा इलाज करणार हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही। आता रशियन व्हॅक्सिन जे आपण ऐकतोय ते mRNA टाईपचं व्हॅक्सिन आहे आणि ते सगळ्यांना दिलं जावं असं म्हणतायत। पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चीन आणि रशिया या दोन देशांमधनं जी माहिती बाहेर येते त्याची सत्यता आधी पडताळून बघायला लागते आणि त्यानंतरच तो जो काय प्रकार असतो तो आपण ऍक्सेप्ट करतो। कर्करोगामुळे दरवर्षी लोकांचा मृत्यू होतो। 2040 पर्यंत दरवर्षी 16.4 दशलक्ष लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू होणार असल्याचं अनेक अहवालातून समोर आलं होतं। अलीकडेच रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी म्हटलं होतं की आम्ही कर्करोगावरील लस आणि नवीन पिढीची इम्युनो मॉड्युलेटरी औषधांच्या निर्मितीपर्यंत जवळपास पोहोचलो आहोत। अन्य देशांनी देखील व्यक्तिगत कर्करोगाच्या लस निर्माण करण्यासाठी काम करतोय। याआधी मे मध्ये फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधकांनी 4 रुग्णांवर एका लशीचं परीक्षण केलं होतं। जागतिक आरोग्य संस्थेनुसार सध्या ह्यूमन पेपिलोमा व्हायरस साठी 6 लशी उपलब्ध आहेत, जे सर्व्हायकल कॅन्सरसह अनेक कर्करोगांवर मात्रा ठरू शकते। त्याचबरोबर हेपेटायटिस बी साठी लशी आहेत, ज्या लिव्हर कॅन्सरवर मात्रा ठरू शकतात। या रशियाच्या कर्करोगावरील लसीचा शोध हा नवा आशेचा किरण ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।